सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं रामगिरी महाराजांना अटक करा, थेट अजित पवार यांना निवेदन। अहमदपूर येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी बुधवारी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अहमदपूर येथे आले असता त्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात मुस्लिम समाजाला आरक्षण, शिक्षण संरक्षण अशा विविध मागण्यांचे निवेदन अहमदपूर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले। तसेच काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्माबद्दल व आमचे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल खालच्या पातळीवर व आमच्या धर्मगुरू यांच्याबद्दल घाणेरडं वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत अटक झाली नाही। तरी मुस्लिम समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्या सगळ्या आमच्या भावना लक्षात घेऊन त्या रामगिरीला तात्काळ अटक करण्याचे आदेश काढण्यात यावे व त्या रामगिरी महाराजाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते तुम्ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावं, असं दिलेल्या सकल मुस्लिम समाजाच्या निवेदनात म्हटलंय। आज या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी त्यांची जनसन्मान यात्रा घेऊन या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये शिवाजी पुतळे समोर आज दाखल झाले होते। आज अहमदपूर शहरामध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्हाला आरक्षण हक्काचं देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांनी आमचं निवेदन पण स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा होता, त्या रामगिरीला गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजपर्यंत अटक झालेली नाही, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तर दादाने म्हणले की मी त्यांचं समर्थन करणार नाही, योग्य वेळी त्याला कारवाई झालेली आहे, त्याला काही दिवसामध्ये अटक करण्यात येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे। सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं घोषणा देण्यात आला की आमचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, असं घोषणा देऊन दादाला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। रीतसर त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आज अहमदपूर या ठिकाणी अजितदादा पवार ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांची जनसन्मान यात्रा या निमित्ताने अजितदादा पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे त्यांचं आगमन झाला। त्यावेळेस आम्ही सकल मुस्लिम समाजाकडून त्यांना एक निवेदन देण्यात आलं की मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळणार आहे आणि रामगिरी महाराजावर 100पेक्षा जास्त गुन्हे दाखल होऊन आजपर्यंत FIR फाटून अद्याप आजपर्यंत अटक झाली नाही, ह्याला अटक कधी करणार आहेत? आम्ही याच्या विचारला, त्यांनी उत्तर दिले की रामगिरी महाराजांचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही त्यांच्या विरोधात आहे असं बोलले त्यांनी। आता बघूया कधीपर्यंत मुस्लिम समाज वाट बघत आहे की रामगिरी महाराज कधी अटक होणार आहे आणि शासन काय कारवाई करणार आहे याच्याकडे आम्ही मुस्लिम समाज वाट बघत आहे। अटक नाही झाल्यास पुढची कारवाई आम्ही तीव्र आंदोलन छेडू। आमरण उपोषण चालू आमच्या नांदेडमध्ये आमच्या मुस्लिम बांधवाचं आहे, अहमदपूरमध्ये आम्ही आमरण उपोषणाला बसू। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।